श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। आपला परिपाठाचा अभंग क्रमांक 6 हा आपण प्रारंभ करतोय। या 6व्या अभंगामध्ये सत्संगाचा महिमा माऊली वर्णन करतात की सत्संग हा किती महत्त्वाचा आयुष्यात हे माऊली इथं पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात। अभंग असा आहे, साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईच मुरला अनुभव, कापुराच्या वाटी उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेव गुढी संगती सज्जनी, हरिदिशेजनी आत्मदत्त। हा 4 अभंगाचा 4 चरणाचा अभंग आहे। साधा सरळ अर्थ असा, साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला। साधू बोध, साधूचा बोध ज्याला झाला म्हणजे ज्याला श्री गुरुकुल तू हरी आहेस, तू हरी आहेस म्हणजे तू ब्रह्म आहे असा बोध होतो। साधुबोधच झाला तो नुरुनिया ठेला, तो जीव नुरुनिया ठेवा म्हणजे काय, तो जीव हरिमय होऊन पुढे तर मी हरी आहे हे भान त्याला राहत नाही। नुरुनिया ठेला, नुरतो म्हणजे काय, त्याला बोध होतो आणि बोध झाल्यानंतर मी हरी आहे असा बोध झाल्यानंतर मी हरी आहे हे भान त्याला राहत नाही। कारण काय, माऊली बोलतात काय, जळे शिवरले लवण अंगामध्ये, एका मिठाच्या खळ्याने स्पर्श केला कशाला, समुद्राला, आणि त्याला मग तो समुद्ररूप होतो, स्वतःचं स्वरूप पाहायला गेला आणि काय झाला, समुद्ररूप झाला। मग तोही नाही राहत आणि समुद्ररूप झाल्यामुळे मी समुद्ररूप झाले सांगायला वेगळा राहत नाही म्हणून नुरुनिया ठेला। माऊली बोलतात, माऊली त्यासाठी उदाहरण देतात, कापुराची वाती उजळली ज्योती। कापूर पूर्ण जळून गेल्यानंतर, कापूर जळल्यानंतर काय होते, ज्योत जागच्या जागी समाप्त होऊन जाते। कापूर जळल्यानंतर काय होते, ज्योत राहते काय, नाही राहत। कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती, ठाईच समाप्ती होते म्हणजे कापूर राहत नाही आणि ज्योतही राहत नाही। हे उदाहरण दिलं माऊलींनी। मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे, मोक्षाच्या रेषेवर म्हणजे काय, मोक्षाची रेष म्हणजे काय, अगदी जवळ मोक्ष रेखे आला। श्री गुरुला जो शरण जातो तो मोक्ष रेखेपर्यंत मजल मारतो, मोक्षापर्यंत। मोक्ष रेखे म्हणजे काय, मोक्षापर्यंत मजल मारतो, तोच भाग्यवंत म्हणू शकतो। भाग्य विनटला, कोण भाग्यवान आहे की जो साधूच्या संगतीत राहतो, हरिमय होण्याचा त्याला बोध होतो आणि भाग्य विनटला म्हणजे मोक्षापर्यंतची मजल मारतो असं माऊली बोलतात। आणि पुढे म्हणतात, ज्ञानदेव गुढी संगती सज्जनी। माऊली म्हणतात संत सज्जनाची गोडी लागल्यानेच काय झालं, मला हरिदिशे जनी वनी आत्मा, हरिदिशे तो हरी म्हणजे ब्रह्मरूप, ब्रह्म काय दिसते, वृक्ष वेली आत्मा संबंध जड चेतात्मक चेतन जे आहे त्याच्यामध्ये काय दिसते, हरीची व्याप्ती दिसून येते। ही सरळ अर्थ आहे। पुढे माऊली बोलतात की या 4 चरणामध्ये सत्संगाचा महिमा सांगितलेला आहे। साधुबोध झाला, साधूचा बोध आणि नुरुनिया ठेला। साधूचा बोध झाल्यावर नुरुनिया ठेवा, ज्याप्रमाणे परिसराचा स्पर्श लोखंडाला काय होते, सोनं होते, पुन्हा लोखंडाला प्राप्त होते काय, साधूचा स्पर्श झाला म्हणजे साधूच्या संगतीत जो गेला तो हरिमय होतो असं माऊलींना पुन्हा पुन्हा सांगायचं आहे। आणि हे पटवून देण्यासाठी त्यांनी कापुराचा दृष्टांत आपल्या समोर दिला की वेगळेपणानं कापूरही राहत नाही। आता उत्तम कापूर जो आहे त्याची वडी आपण पेटून दिली, ते ज्योत, तर ज्योत केल्यानंतर तो वडी उरत नाही। त्याप्रमाणे खरा अनुभव आल्यावर अनुभव घेणारा, ज्याला अनुभव आला तो म्हणजे तो जीव, तसं दोन्ही वेगळेपणानं उरत नाही। वेगळेपण कोण कोणाला सांगणार, अद्वैताचा अनुभव द्वैत गेलं, अद्वैत आलं तर मग कोण, अद्वैत आहे तर कोण कोणाला बोलणार, कोण कोणाला सांगणार, वेगळेपणानं कोण उरणार, कोणी उरणार नाही। म्हणून जीवाला मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यावर तो जीव रूपाने उरत नाही असं माऊली बोलतात। आणि तो अनुभव रूपच होतो आणि अनुभव रूप झालं हे वेगळेपणामध्ये सांगता येत नाही। अशा सहजतेने जीवनमुक्तीचा मार्ग वर्म माऊली या अभंगात आपल्याला सांगत आहे। आता हरिभक्त अशा मुक्तीनंतर अत्यंत आवडीने वेगळेपणा पत्करून प्रेमानंदाने मुक्त। माऊली पुढे म्हणतात, आता इथं
माऊलींची विनवणी काय भगवंताला, की जेव्हा असा अद्वैताचा अनुभव संतांना आला तेव्हा काय म्हणतात, तू देव मी भक्त अशी मदत करी. म्हणजे मला तुझं आणि माझं प्रेम भोगण्यासाठी तू वेगळा मी वेगळा असं करावं लागेल. कारण कोण कोणाशी प्रेम करणार, कोण कोणाला भजणार, पण हे प्रेम करणार नाही असं म्हणून माऊली बोलतात. अशा मोक्षसिद्धीला आलेला भाग्यवंत शब्द मोक्षरेखे मोक्षाला प्राप्त झाला. आता हे मोक्षरेखे साधू बोध हे कशामुळे होतो, कारण आपण त्याचं वर्णन पाहून गेलो की सेवा हा दारवंठ. त्या सद्गुरूंच्याकडे आल्या सेवा काय आहे, दारवंठ आहे. म्हणून सेवेमुळे श्रीगुरूंच्या अंतःकरणात अपार प्रेम निर्माण होते. सद्गुरूंच्या अंतःकरणात अपार प्रेम निर्माण होते शिष्याच्या प्रतीचं, आणि शिष्याच्या कल्याणाचा संकल्प त्यांच्या संकल्परहित अंतःकरणात येतो. इथे दोन शब्द महत्वाचे आहेत. त्यांच्या अंतःकरणात संकल्प येतो की याचं बरं व्हावं, याला त्याचा बोध व्हावा. पण त्यांचं अंतःकरण कसं आहे, संकल्परहित अंतःकरण आहे. संकल्परहित अंतःकरणामध्ये एक संकल्प जो येतो की याचं बरं आवड व्हावं, त्या संकल्पानेच आपलं जे काम जे होऊन देतं. म्हणजे काय की त्यांच्या अंतःकरणात आलं याचं बरं व्हावं, याला प्राप्त व्हावं, हा संकल्प पुरे. संकल्प मात्राने ज्ञान सद्गुरू देतात, आणि म्हणून सद्गुरू गुह्यतम ज्ञान खुद करतात. गुह्यतम ज्ञान म्हणजे काय की वेदांतातले जे गुह्य तत्व आहे ते आपल्याला समजायला लागतात, सहज पडतात. आणि म्हणून या अभंगात तत्वज्ञानाचा अंतिम सिद्धांत माऊलींनी सांगितला आहे. अंतिम सिद्धांत साधुबोध झाला तो गेला ठाईचं मुलाला अनुभव. आणि म्हणून तरुणोपाय म्हणजे काय, तर साधूच्या संगतीत तरुणोपाय कसा होतो, तर साधू बोध देतात, म्हणजे सद्गुरू बोध देतात. बोधाच्या स्वरूपात अभंग माऊली विषद करतात. साधू कोणाला म्हणाले, तर आपल्या साधूची व्याख्या आपण पाहतो. आपल्याला साधू कोण वाटतो, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेली आहे, पायात खळा आहे, पांढरे स्वच्छ कपडे घातलेले आहे, साधूचा वेश आहे, तो साधू वाटतो. पण असा वेश मिशा दाढी वगैरे हे बाह्यांगाने ठीक आहे, पण अंतःकरणाचं काय. म्हणून काका सांगतात की साधुता ही अंतःकरणाची अवस्था आहे. कदाचित तो सुटाफुटातला असेल, कदाचित तो वेगळ्या तुमच्या व्यवसायात दिसत असेल, काम करताना दिसेल, पण अंतःकरणाची साधुता महत्वाची आहे. आणि म्हणून सगुण श्रीहरी व निर्गुण आत्मस्वरूप यांचं पूर्ण ऐक्य जाणून जो सर्वांगी चैतन्यगण झाला तो साधू. साधुता आली अंतःकरणाला. वैराग्य कोणाला येते, शरीराला येते काय नाही. वैराग्य काय, वैराग्याचा वेश नसतो. वैराग्य नावाची अवस्था अंतःकरणाला येते, तशी साधुता अंतःकरणाला येते. ती साधुता ज्याला येते त्याचा स्पर्श झालेला असावा. बाह्यांगाने एखादा साधू दिसत असेल, पण आज विषयाचा पुंचकाच त्याचे आहे, मला विषय भोगावे वाटतात, असं वाटत असेल तर साधू आहे का नाही. आणि म्हणून हे माऊली बोलून जातात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, की मोना चराचर आपण झाला, अशी अवस्था. ही विश्वची माझे घर, हे माझं घर असं नाही, पूर्ण विश्व माझं घर आहे, अशी मोठी अंतःकरणाची अवस्था. आणि म्हणून ब्रह्मानुभव घेतल्यानंतरही आपल्याला माऊली बोलतात, याही बरी पारता माझी भजने असता. म्हणजे काय, साधुता कशी आहे की ब्रह्माचा अनुभव घेतला तरी काय आस्था कोणाची, परमेश्वराचे भजन करतो तो, अशी साधुता असायला पाहिजे. आणि म्हणून साधू बोध, साधू सेवा ही सर्व भयांचा नाश करणारी आहे. सगळं भय न नष्ट करायला असेल तर साधू बोध व्हायला हवं. आणि साधू बोधसाठी साधू सेवा आवश्यक आहे, कारण सेवा हा दावा आहे. आताही बघा, आपल्याकडे लौकिकातही कोण मनुष्य आवडतात आपल्याला, आपल्याकडे लग्न असणारे काम करणारी बाई आवडते की न काम करणारी नटून मुटून फिरणारी आई आवडते. जी काम करणारी तिला 8 दिवसामध्ये बोलवतो, तू आल्याशिवाय होणार नाही. म्हणजे काम करणारी तू वेगळ्या शाळेला जात नाही, समाजाला आले. कारण काय की तुझा आम्हाला त्रास व्हायला नको, त्याला माहित आहे की काही करत नाही. म्हणून साधू बोध, साधू सेवा या भयांचा नाश करणारी आहे. आणि साधूचा बोध हे अज्ञान निवृत्तीचं साधन आहे. अज्ञान निवृत्तीचं काय आहे, साधूचा बोध. साधूचा बोध झाल्याशिवाय, सद्गुरूंचा बोध झाल्याशिवाय आपल्या अज्ञान निवृत्त होतच नाही. आपण आता पाहून गेलो, बरेच आपण अभ्यास वर्गात सांगितलेलं आहे की आपल्याला जे अज्ञानाचं आवरण आहे त्यातले काही अज्ञानाचे आवरण आहेत ते साधूच्या म्हणजे सद्गुरूंच्या बोधाशिवाय जात नाही. म्हणजे आपल्याला इथं वर्णन आहे, हा बोध होण्याकरता विवेक
वैराग्याशिवाय वैराग्य हे हवंच हवं आहे. विवेक वैराग्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. आणि बोधाचं स्वरूप काय, तर बोधाचं स्वरूप हे व्यवहारातलं आहे तसं नाही. सद्गुरू संकल्प मात्राने आपल्याला ज्ञान देतात. असे काही प्रकार आहेत. काही काही फक्त दृष्टी मात्राने देतात, काही संकल्प मात्राने देतात. त्यांनी तिथं संकल्प करावा आणि आपलं विज्ञान व्हावं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणि म्हणून माऊली व्याख्या करतात की परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतं. ज्ञानेश्वरीमध्ये परमात्मा नावाची वस्तू जी आहे म्हणजे ब्रह्म जे आहे ते फक्त कशाने दिसते, साधूचा बोध झाला म्हणजे ज्ञानाशिवाय दिसत नाही. पंचज्ञानेंद्रियांनी दिसते काय, पंचज्ञानेंद्रिय दिसत नाही. पंचकर्मेंद्रियांनी त्यांनी जाणवत नाही. म्हणून तो त्याला बोधच लागतो. आणि हा बोध फक्त आणि फक्त गुरुकृपेनं होतो. आणि म्हणून माऊली म्हणतात साधू बोध झाला म्हणून गुरुंनी ठेला. साधूच्या कृपेचं कोणतं बोधाचं स्वरूप काय, ब्रह्मास्मी तू. ते सद्गुरू म्हणतात ते ब्रह्म तू आहेस. आणि आपल्याला त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून विकाराच्या पूर्ण विस्मृतीसाठी बोधाची जरूरत आहे. विकार काय आहे, मी जीव आहे, हा विकार आहे. आपण कोण आहोत, आपण ब्रह्म आहोत. आणि म्हणून इथं माऊली बोलतात असा जो बोध आहे साधू करतात, या बोधात त्रिपुटीचा लय होतो. त्रिपुटीचा लय म्हणून एकमेव अद्वितीय असं ब्रह्म आपल्याला अनुभवला येतो. पुढे माऊली सांगतात नुरुनिया ठेला. याचा अर्थ असा निर्विशेष रूपानेच तो राहतो. निर्विशेष, काही विशेष राहत नाही, त्याला त्याचा अनुभव येऊन जातो. जीवाने आपल्या स्वरूपाविषयी केलेल्या विपरीत कल्पना जेव्हा नाहीशा होतात तेव्हा जीवदशा नष्ट होऊन जीव आपल्या सच्चिदानंद स्वरूपात राहतो. याला नुरुनिया ठेला असं म्हणतो. म्हणजे काय, विपरीत कल्पना निघून जातात. आणि विपरीत कल्पना केल्यानंतर आपल्याला आपलं स्वरूप कळून जाते. आपलं स्वरूप कळण्याला नुरुनिया ठेला असं माऊलींना म्हणाय. आणि मोक्ष रेखेला म्हणजे मोक्षाच्या रेषेवर आला, भाग्य मिनिटला. मोक्षाच्या रेषेवर म्हणजे मर्यादेवर आणि भूमिकेवर आलेला पुरुष. म्हणजे काय, ज्ञानाच्या भूमिकेवर आलेला पुरुष जो भाग्याने मिनिटला तो दैववान आहे. कोण आहे दैववान, की ज्याला भाग्यवशाने साधूचा बोध झाला. साधूचा बोध तसा होत नाही. साधूचा बोध झाला खूप परम भाग्य लागते. बाकी विकृत बोध तर लोक न विचारताच करतात. मी तुम्हाला सांगतो, व्यसन करायला काही बोध लागतं काय, त्याला खूप लोक गुरु आहे तिथं. पण नेमकं नेटकं जे ज्ञान आहे, जे आपलं स्वरूपाचं ज्ञान आहे, ते फार कमी. केशर कस्तुरीचं दुकान दिसते काय, तंबाखूची दुकान किती दिसतात त्याप्रमाणे. आणि म्हणून खरं भाग्य काय, साधूचं बोध आहे असं माऊली सांगतात. मोक्ष रेखे आला म्हणजे जो सत्वगुण संपन्न भक्त शांत आणि अनंत जोडणाऱ्या विज्ञानाच्या सीमेवर आला म्हणजे मोक्षाच्या रेषेवर आला. या अवस्थेत भक्ताला परमात्म्याचा सगुण साक्षात्कार होतो. सगुण साक्षात्कार त्याला होतो, मात्र संच त्याची वाच्यता करत नाही. म्हणून माऊलींनी त्याची वाच्यता 1-2 ठिकाणी केली. आता वाच्यता संत का करत नाहीत, की त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी सांगितलं तर आपल्याला वर्गाला वाटतं म्हणून एक, पण त्यांनी सांगितल्याशिवाय आपला विश्वास बसत नाही. म्हणून त्यांना सांगावं लागते. मागली या जन्मी मुक्त झालो माऊली बोलतात. आता माऊलीने हा अनुभव का सांगितला, मी मुक्त झालो सांगण्यासाठी काय नव्हे. कशासाठी सांगितलं, आपला विश्वास बसावा म्हणून की माऊली मुक्त झाले होते. माऊलीने जर हे लिहून नाही ठेवलं, सांगून नाही ठेवलं तर आपला विश्वास बसत नाही. म्हणून आपल्याला शपथ घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणून त्यांना सांगावं लागतं. आणि म्हणून माऊली पुन्हा आपल्याला म्हणतात की हे जे सद्गुरू असतात त्याचं स्वरूप वर्णन करतात. सद्गुरू काय करतात की सद्गुरू म्हणजे परब्रह्मच आहे, त्याला पुरुष समजू नका. आणि पुरुष समजलं तर आपली श्रद्धा बसत नाही. म्हणून पहिली जी श्रद्धा आहे, डॉक्टर काका म्हणतात, आपली श्रद्धा हे अंधश्रद्धेतूनच विकास होतो. अंधश्रद्धातून विकास करायला पाहिजे की हो शास्त्राने संतांनी सांगितलं ना की त्याला परब्रह्म समजा, आपण हो म्हणा, मग त्याचा अनुभव येईल. पण आपल्याला हे कशाला परब्रह्म असं म्हटलं की काम वाया गेलं. आणि म्हणून पुढे माऊली बोलतात, हरिभक्त आहे पण साधूचा अंकिला नसेल तर त्याची हरिभक्ती व्यर्थ आहे. हरिभक्त आहे पण साधूचा अंकिला नसेल तर, अंकिला म्हणजे काय, साधूच्या संपर्काला घेत नसेल, साधूचा बोधच घेत नसेल. घरच्या घरी मी वाचतो आणि मी मला कळलं असं म्हणणारा साहित्यिक असू शकतो. मला कळलं
पण खऱ्या अर्थाने कळलं काय, कदाचित शब्द बोलता येतील, कदाचित त्याचं निरूपण करता येतील, पण अंतःकरणाला बोध होण्याची अवस्था प्राप्त होणार नाही, त्याला सद्गुरूंची कृपाच लागते. आणि म्हणून इथं वर्णन आहे, सत्संगतीमुळे आत्मनिरीक्षण करता येते. गुणदोषाचं साक्षीत्व आपल्याला सत्संगतीत, गुणदोषाचं साक्षीत्व आपल्याला करावं लागते. माझ्या अंतःकरणात कोणता गुण आहे, माझ्या अंतःकरणात काय झालं, दोष निवृत्ती करता येतात साधूच्या संगतीत, आणि आपल्या अंतःकरणावर लक्ष ठेवता येते. दुसऱ्याच्या मनावर लक्ष ठेवणं, दुसऱ्याच्या अंतःकरणावर लक्ष ठेवणं हा व्यवहार झाला, आणि आपल्या अंतःकरणावर लक्ष ठेवणं हा परमार्थ झाला. की मी का त्रासलेले आहे, माझ्या अंतःकरणात अशी काय खळबळ चालू आहे. पहा तुम्ही, काही शब्द कानावर येतात, मी त्याचा अनुभव घेतला, मी स्वतः अनुभव घेतला. काही शब्द कानावर येतात, ते शब्द आणले की अंतःकरण फुलून जाते, आणि काही शब्द असे अंतःकरण येतात की अंतःकरणात खळबळ निर्माण होते. ते अंतःकरणात इतकी खळबळ निर्माण होते की समोरचा माणूस बोलत असताना तर बोलणं कळत नाही, कारण ते अंतःकरण गडबड चालू असते. एखाद्या पक्षकाराने मला म्हणावं की साहेब तुम्ही खूप मोठे वकील आहात, एकदम बरोबर आहे, पण याने म्हटलं तुम्हाला काहीच येत नाही. इतकी खळबळ तयार होते, कारण अहंकार निर्माण होतो. खळबळ झाली म्हणजे अहंकार, तू मला म्हणतं मी 30 वर्ष वकिली केली, लगेच मला तिथे. पण आपण जर असं लक्षात ठेवलं की अंतःकरणावर लक्ष ठेवलं का हा अहंकाराचा परिणाम आहे, लगेच तिथे शांतता निर्माण होते. म्हणजे शांतता बाहेरून येत नाही, खळबळ बाहेरून येत नाही, खळबळ आतच निर्माण आपणच करतो, आणि आपणच अस्वस्थ होतो, आणि आपण अस्वस्थ झाल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. मग शब्द स्तरावर ठेवलं की काम झालं. याचा अनुभव आता हळूहळू घेतला किंवा अंतःकरण वृत्ती शांत होते. काही लोक असे मूर्ख असतात, ते काय करतात की 2-4 शब्द फेकून देतात, आणि आपण दिवसभर ते घोळत बसतो. मग आपण काय करायचं, तो बोलून मोकळा होतो. असे लोक आहेत, भांडखोर लोक काय करतात, इतके भांडतात, लगेच ते हसतात, आणि आपण 2-3 दिवस इंजेक्शन गोळ्या घेतो. म्हणजे काय अर्थ आहे त्याला, पण त्याला याची जाणीव नसते काय घ्यायला त्रास होऊन राहिला. पण त्याने असं का म्हटलं, त्याने म्हणजे सेन्सिटिव्ह अंतःकरणाचा भाग आहे. इथं माऊली बोलतात दोष निवृत्ती करता येतात, अंतःकरणावर लक्ष ठेवता येते. अंतःकरणावर लक्ष ठेवणं हा परमार्थ आहे आपले, आणि दुसऱ्याच्या अंतःकरणावर लक्ष ठेवणं हा व्यवहार आहे. तो असा आहे, तो तसा आहे, पण मी कसा आहे याला परमार्थ म्हणतात, आणि तो कसा आहे त्याला म्हणतात व्यवहार म्हणतात. अन्यथा हे माऊली असं बोलतात, माऊलीचा स्वतःचा अनुभव सांगतात. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जती हा माऊलींचा अनुभव आहे. ज्ञानदेवा गोडी संगती, मला गोडी कशात आहे तर सज्जनाच्या आणि साधूच्या संगतीत मला बरं वाटते, असा माऊलींचा अनुभव. म्हणून आपण माऊलीच्या मागे जावं. कोणाच्या मागे जावं याचं सूत्र आहे, जो चांगला मनुष्य आहे त्याच्या मागे जावं डोळे मिटून. मग ते माऊली असू देत, ते ज्ञानोबा आहेत, तुकोबर आहे, ते डॉक्टर काका आहे. त्यांनी म्हटलं हे विस्तवार पाहिजे असं म्हणतच नाही ते, पण ते आपल्या भल्यासाठी जसे कदाचित थंडा पाय पडला असेल म्हणून विस्तवार पाहिजे गरम होईल. थोडक्यात असा की जे जे सद्गुरू सांगतील ते कदाचित आपल्याला एखाद्या वेळेस असं वाटू शकते की यांनी मला असं का म्हटलं, असं का सांगितलं. त्यांनी म्हटलं अभ्यास करावा, त्यांनी म्हटलं आता सध्या वाचू नको, समजून चला की आपली अंतःकरण स्थिर नाही, म्हणून तो म्हणतो तू 8 दिवस वाचू नको, 8 दिवसानंतर वाच, असं सद्गुरू म्हणत नाही. पण तुम्हाला एक उदाहरण देतो, सद्गुरूंनी सांगितलं त्याला प्रमाण मानावं, तेच करावं. आणि संतांच्या संगतीत गोडी आहे असं बोललं ते सांगा. गोडी कुठे आहे, संतांच्या संगतीत. अन्य संताशिवाय आपल्या कल्याणाचं या जगात कोणीही सांगू शकत नाही. काय कारण आहे, कारण ते आपल्याला पैसे घेत नाहीत. एक त्यांना आपल्याला हो नको आहे, त्यांना जो अनुभव आला, त्यांना जो आनंद आला, तो आनंद आपल्याला यावा हेच त्यांनी त्यांना काय वाटते, प्रामाणिकपणे वाटते. मला जो अनुभव आला, हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी, हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी, जनात वनात सर्वत्र त्याचीच व्यक्ती आहे असा मला अनुभव आला, तुम्हाला यावा असं मला सांगायचं आहे. आणि जनी म्हणजे सर्व चेतन प्राणी, वनी म्हणजे दृश्य स्थूल अचेतना, जनी हा सचेतन दाखवतो, वनी हा अचेतनाकडे बोट दाखवतो की वनी म्हणजे अचेतन पदार्थ. आत्मतत्व म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात सर्वत्र आत्मस्वरूपाची सत्ता आहे हे म्हणून सांगा. दिसत असलेलं, भासत असलेलं, जाणवत असलेलं, अनुभवात येत असलेलं
या दृश्य जगतामध्ये सर्वत्र त्याची सत्ता आहे असं माऊली बोलतात. हरी आपल्या हृदयात आहे, चराचरात आहे, हे माऊलीला सांगायचं आहे. आणि म्हणून का सांगतात माऊली असं? भेद दृष्टी नष्ट व्हावी म्हणून. बस भेद दृष्टी निघून जावी, जनिवनी तत्वी आत्मतत्वी. भ्रांती जाणे म्हणजे काय? भ्रांती शब्दाचं काय? असते एक आणि दुसरे भ्रांती म्हणतात. आहे ब्रह्म दिसते जग, हे भ्रांती म्हणतात. हे भ्रांती निवृत्त करण्यासाठी हे सगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान करण्याकरता माऊली बोलतात भेदबुद्धी नष्ट करा. एरवी आता माऊली बोलतात भेदबुद्धी म्हणजे काय? माऊलीच्या ओळ्या बघा. एरवी माऊली बोलतात सर्वांच्या उदयदेशी मी अमुक आहे अशी बुद्धिस्पुरे अरनिशी ती वस्तू नाही. सर्वांच्या हृदयादेशात तेच एक तत्व आहे. ते अवस्था प्राप्त करण्यासाठी माऊली पुन्हा आपल्याला सांगतात. काय यासाठी काय म्हणा? हरिमुखे म्हणा. छोटासा हा अभंग आहे. तर या अभंगामध्ये माऊलींना काय सांगायचं आहे की त्या तत्वाचा अनुभव तुम्ही घ्या बस. आणि शेवटचं सांगतात की साधुबोध झाला तो हा मोठा सिद्धांत आहे. ज्याला साधूचा बोध झाला तो नुरनिया ठेला. आपल्या पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये जर विचार केला तर कितीतरी सर्व समाजातील सर्व स्तरातील विविध काम करणारे संत दिसले. काही लोकांनी अभ्यास केला, काही लोकांनी अभ्यासाचा काही संबंध नव्हता, पण साधूचा स्पर्श त्यांना झालेला नाही. जनाबाईंनी वेद वाचले नसतील, जनाबाईंनी अभ्यास वगैरे घेतले नसतील, पण जनाबाईचा जर विचार केला तर साधूबोध झालेला आहे. साधूच्या घरी कामाला होते. तुम्ही प्रत्येक संतांच्या चरित्रातलं घ्या, म्हणजे त्याला गावबा घ्या. गावबाने काही वाचलं नाही, पण तो एकनाथ महाराजांच्या संपर्कात होता. एकनाथ महाराज ताटात जेवत होता. स्पर्श राहिलेला आहे. म्हणजे परिसर स्पर्श झाल्याशिवाय होत नाही. आणि मला सांगा एक तरी उदाहरण दाखवा की साधूच्या संगतीत नव्हता आणि तो साधूबोध झाला. नाही उदाहरण. कारण काय? साधूबोध झाल्याशिवाय तो कोण्याही निमित्तानं हो. हे निवृत्तीनाथांचं जर उदाहरण घेतलं तर निवृत्तीनाथ यांना सुद्धा त्या गुहेत वाघाच्या निमित्तानं ते धावत गेले आणि गुहेत सुद्धा त्याला साधूचा बोध झालेलाच आहे ना. तेव्हा ते पदावर गेले. तुम्ही ज्ञानवरांना निवृत्तीनाथाचा स्पर्श झालेला आहे की म्हणजे निवृत्तीनाथांनाही स्पर्श सद्गुरूचा झाला, त्यांना त्यांच्या सद्गुरूचा झाला. असे परंपरा आधी अनाथ शंकरापासून आलेली आहे अनुग्रहाने. आणि ते कुठपर्यंत आली? ते आपल्यापर्यंत प्रवाह आलेला आहे. आणि याला साधुबोध झाला तो निर्णय झाला म्हणतात. साधुबोध हा महत्वाचा आहे जीवनात असं माऊलीला सांगायचं आहे. असं थोडक्यात चार चरणाचा अभंग आहे. आज पाऊस येतो आहे, त्यामुळे आपल्या वर्गाची संख्या थोडी कमी आहे, म्हणून आपण थोडा धावता त्याचा विचार केला. पुंडलिक वर्गा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज.